आणि पोलीस निरीक्षक वानखेडे सध्या आपल्या सोबत आहेत। वानखेडे सर, आपण घटनास्थळी आहात, सध्या काय परिस्थिती आहे तिथे? सध्या घटनास्थळावर मदत कार्य सुरू झालेलं आहे। हो, या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे लोक आणि महानगरपालिकेचे लोक, काही लोकप्रतिनिधी आणि त्यांचे कार्यकर्ते ते सगळे लोक मदत करत आहेत आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळावर पोहोचलेल्या आहेत आणि सगळ्या फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी आता आग आटोक्यात आणलेली आहे। हो, प्रथम दर्शनी आपल्याला आता असं काही सांगता येणार नाही की काही कॅज्युअलिटीज वगैरे झाल्यात किंवा कसे, जोपर्यंत संपूर्ण आग विझवली जात नाही आणि त्यानंतर सगळे दुकानाची पत्रे वगैरे खाली कोलॅप्स झालेली आहेत ते सगळे उघडून बघितल्यानंतरच आपल्याला लक्षात येईल, तोपर्यंत काही सांगता येणार नाही। असं कळतंय की लोकांनी तिथे खूप मोठी गर्दी केली आणि त्याच्यामुळे अडचणी येत आहेत या सगळ्या आग विझवण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि इतर प्रक्रियेमध्ये। लोकांना काय आवाहन कराल? मैदानाच्या आतमध्ये लोकांची संख्या कमी आहे, जेवढे मदतीसाठी आवश्यक आहेत तेवढेच लोक आत ठेवलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे, जे की मैदानाच्या बाहेर सगळ्यांना थांबून ठेवलेलं आहे दूर अंतरावर। त्यामुळे मदत कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा नाहीये, मदत कार्य व्यवस्थित सुरू झालेलं आहे। अग्निशमन दलाच्या किती गाड्या सध्या आहेत इथे? अग्निशमन दलाच्या साधारणपणे 6 ते 7 गाड्या सध्या काम करतायत आणि काही टँकर्स त्यांना पाणी पुरवण्यासाठी ऑपरेट होत आहेत। पोलीस निरीक्षक वानखेडे आपल्यासोबत होते, त्यांनी आता माहिती दिली की आग आटोक्यात आलेली आहे। अग्निशमन दलाचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत, कूलिंग ऑपरेशनचे प्रयत्न सुरू आहेत आणि कुठली हानी झाली आहे का, कुणाला इजा झाली आहे का हे तेव्हाच कळू शकेल की जेव्हा हे सगळे पत्रे जे दुकानांचे आहेत, स्टॉल्सचे आहेत ते दूर केले जातील तेव्हा। स्टॉल क्रमांक 49 आणि 50 याला पहिल्यांदा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि ही आग भडकून पूर्णतः मैदानामध्ये पसरली आणि यामध्ये मोठी आर्थिक हानी झालेली आहे। प्रत्यक्षदर्शींनी सगळ्यात आधी ही माहिती एबीपी माझाकडे दिलेली आहे आणि इथे उपाययोजना म्हणजे जर का आग लागली तर खबरदारीच्या उपाययोजना कोणत्याही तैनात करण्यात आलेल्या नव्हत्या। अग्निशमन दलाची गाडी किंवा एखादा पाण्याचा बंब इथे घटनास्थळी नव्हता असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। तशी तुरळक गर्दी होती, खूप मोठ्या प्रमाणात गर्दी नव्हती, त्यामुळे मोठं नुकसान टळलेलं आहे, कुणालाही इजा झाली नाही, लोक बाहेर जाऊ शकले असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। परंतु ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे ती औरंगाबादची सर्वात मोठी बाजारपेठ आहे। औरंगाबादचा सगळ्यात गजबजलेला परिसर आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। इथे आजूबाजूला निवासी इमारती तर आहेतच, सोबतच मोठमोठी दुकानं आहेत, शाळा आहेत, शाळांना अर्थातच सुट्टी आहे दिवाळीचे दिवस सुरू असल्यामुळे। परंतु औरंगाबादमध्ये इतकं मोठं अग्नितांडव आजवर कुणीही पाहिलेलं नव्हतं, त्यामुळे स्वाभाविकपणे औरंगाबादकरांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे। ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी फटाक्याच्या दुकानांना मोठी आग लागली, तब्बल 200 दुकानं होती। स्टॉल क्रमांक 49 आणि 50 मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। सध्या इथे अनेक जण या ठिकाणची परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी प्रयत्नशील आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याचबरोबर काही खासगी पाण्याच्या टँकर्सद्वारे सुद्धा हे कूलिंग ऑपरेशन सुरू आहे। ही ताजी दृश्य घटनास्थळावरनं। परंतु हाच प्रश्न उपस्थित होतोय की जर का दरवर्षी सातत्यानं इथेच फटाक्यांची दुकानं लागतात, भरतात, तर मग इथे सुरक्षेचे उपाय का तैनात करण्यात आलेले नव्हते? या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार हे तर आता निश्चित आहे आणि चंद्रकांत खैरेंनी सुद्धा या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलंय की चौकशी केली जाईल आणि मग पुढची पावलं उचलली जातील आणि त्याचबरोबर ज्यांचं नुकसान झालेलं आहे या संपूर्ण आगीमध्ये त्यांना सुद्धा नुकसान भरपाई देण्याचा आमचा प्रयत्न असेल असं चंद्रकांत खैरेंनी स्पष्ट केले। तासाभरापूर्वीची दृश्य आणि आत्ताची दृश्य, तासाभरापूर्वी पूर्णपणे ही आग पेटलेली होती, फटाक्यांचे मोठमोठे आवाज आजूबाजूच्या परिसरात येत होते, लोक इथे राहतात, इमारती आहेत, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी आहे, मोठ्या प्रमाणात मोठमोठी दुकानं आहेत, शाळा आहे, हा पूर्णपणे निवासी परिसर आहे। औरंगाबाद शहराचा अगदी मध्यवर्ती भाग आहे आणि या जिल्हा परिषदेच्या मैदानामध्ये 200 स्टॉल्स होते फटाक्यांचे, एकही स्टॉल या क्षणाला आता शिल्लक नाही। आणि केवळ स्टॉल्सच नाही तर लोक खरेदीसाठी आपल्या गाड्या घेऊन आलेले होते, कोणी दुचाकीवरती आलेलं होतं, कोणी चारचाकी घेऊन आलेलं होतं, परंतु एकही दुचाकी इथे शिल्लक नाही, अक्षरशः सांगाडे उडलेले आहेत आणि त्याचबरोबर चारचाकी वाहनांची परिस्थिती सुद्धा काहीही वेगळी नाही। आता इथली आग जरी विझलेली असली तरी सुद्धा पोलीस आणि प्रशासन त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जवान
कोणाला इजा झालेली नाहीये ना, कुणी अडकलेलं नाहीये का? कारण सगळे स्टॉल्स कोसळून पडलेले आहेत, ते पत्र्याचे स्टॉल्स होते हे सगळे, आणि हे पत्रे आता हटवले जातील आणि त्याच्या खाली कोणी अडकलंय का, कुणाला मदत हवी आहे का, हे देखील पाहिलं जाईल. परंतु प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार जसं कळलं की ही आग लागते आहे त्या क्षणी सगळेजण इथून बाहेर पडले. त्यामुळे सुदैवानं आपण अशी अपेक्षा करूयात की कुणालाही या घटनेमध्ये इजा झालेली नसावी. आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा जसं त्यांना दिसलं की ही आग भडकते आणि हे काहीतरी भयानक घडतं आहे, त्यांनी सुद्धा आपली घरं सोडून बाहेर पडणंच पसंत केलं आणि सध्या मोठ्या प्रमाणात इथे गर्दी गोळा झाली आहे.